आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। राज्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पवनचक्क्या उभ्या राहतात। मात्र आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या पवनचक्क्यांच्या मुळाशी गुन्हेगारी फोफावते याचं प्रत्यंतर बीडच्या मस्साजोग इथल्या घटनेनं आलंय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे पवनचक्कीच्या भोवती फिरणाऱ्या गुन्हेगारीकरणाची एक अतिशय काळी बाजू समोर आली आहे। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निगृण हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला। अत्यंत क्रूर अमानुषपणे झालेल्या या हत्येमागे मस्साजोगमधील पवनचक्की प्रकल्पाचा वाद असल्याचं समोर आलंय। पण आता तुळजापूरमध्येही मस्साजोगचीच पुनरावृत्ती होते की काय अशी परिस्थिती आहे। तुळजापूरमधील जवळका मसई गावात एक पवनचक्की प्रकल्प उभारला जातोय। या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना स्थानिक गुंडांकडून धमक्या आणि मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे। हे चेक मला त्यांनी माझी जी नुकसान भरपाई झाली होती त्याच्या मोबदल्यामध्ये मला मान्य नसताना माझ्या वडिलाच्या हातामध्ये चेक दिलेला आहे। वडिलाच्या हातामध्ये चेक दिला, मग ते वडिलांनी कसं वडिलाला बीपीचा त्रास असल्यामुळे वडिलांनी कुठेतरी मिटवावं आणि हे चेक 2 वेळेस बाउन्स झालेला आहे। माझा मुलगा पोलीस स्टेशनमध्ये गेला की ते लोक मागोमाग हजरच तिथं पोलीस स्टेशनमध्ये। माझ्या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा त्या लोकांनी दाब दिला, तुला असं करतो, तुला उचलतो, तुला ही करतो ते करतो म्हणून धमक्या देऊन त्यांनी असं आम्हाला त्रास दिला। एखाद्या गावात पवनचक्की प्रकल्प उभारला जात असेल तर त्या ठिकाणी कंपनीचे अधिकारी पोहोचण्याच्या आधीच स्थानिक राजकीय पुढारी आणि गुंड पोहोचतात आणि मग सुरू होतो दहशतीचा खेळ। गुंड आणि पुढाऱ्यांना हाताशी घेऊन कंपनीकडून स्थानिकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आहे। ही कंपनी पोलीस प्रशासन, महसूल आणि काही लोकांना हाताशी धरून शेतकऱ्यावर अन्याय करत आहे आणि गुंडगिरी करत आहे। कमीत कमी 16 ते 17 गावामध्ये ते लोक पोलीस प्रशासनाला हाती धरून आणि गुंडाला हाती धरून दहशत निर्माण करतात। एकीकडे सचिन ठोंबरेंनी कंपनीप्रमाणेच पोलिसांवरही गंभीर आरोप केले आहेत, तर दुसरीकडे पोलिसांनी आरोप फेटाळलेत। त्यांची तक्रार आम्ही दाखल करून घेत होतो, परंतु त्यांनी त्या दिवशी मी नंतर येतो म्हणून मला त्या तक्रार न देता ते तिथून निघून गेलेले आहेत। त्याच्यानंतर त्यांनी SP ऑफिसला पण अर्ज दिला होता। त्याच्या अर्ज चौकशीमध्ये पण आपण त्यांना बोलवलं होतं। 14-12 तारखेला त्यांनी पोलीस स्टेशनला हजर झाले। हजर जाऊन त्यांनी जबाब दिलेला आहे की आमचं हे प्रकरण आपापसात मिटलेलं आहे, माझा तक्रारी अर्ज निकाली काढावा, म्हणून त्यांचा तक्रारी अर्ज निकाली काढला आहे। या प्रकरणी आम्ही जवळगा मसईतल्या कंपनी व्यवस्थापनाची बाजू मांडून घेण्याचा प्रयत्न केला। याबाबत आम्ही पोलीस प्रशासन व पवनचक्की कंपन्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला, मात्र ते यावर बोलण्यास तयार नाहीत। शेतकऱ्यांनी केलेले आरोप गंभीर जरी असले तरी पवनचक्क्याचे अधिकारी मात्र यावर बोलण्यास तयार नाहीत किंवा पोलीस प्रशासनाने बोलण्यास तयार नाहीत। त्यामुळे या सगळ्या प्रकाराबाबत एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे। पवनचक्की प्रकल्पाच्या 2 बाजू सांगितल्या जातात। पवनचक्कीचा एक प्रकल्प हजारो कोटींचा असतो। प्रकल्पात अडथळा नको म्हणून स्थानिक पुढारी गुंडांना हाताशी धरलं जातं। प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना धाकटपक्ष दाखवला जातो। तसेच काही ठिकाणी स्थानिक गुंडांकडून कंपनी प्रशासनाला धमकावलं जातं। कंपनीच्या अधिकाऱ्यांचं अपहरण केलं जातं। वाच्यता नको म्हणून पैसे देऊन कंपनीकडून प्रकरण मिटवलं जातं। यामुळे गुंडांचं फावतं। कंपन्याकडून पण दडपशाही आहे, कंपन्यावर पण दडपशाही आहे। कंपन्याकडून सर्वसामान्य शेतकऱ्यांना वेगळ्या पद्धतीनं जबरदस्ती केली जाते। वेगळ्या पद्धतीने ज्या कामाला मंजूर नाही ते काम करून घेतलं जातं, योग्य तो मोबदला दिला जात नाही। अशा पद्धतीने अनेक प्रकारची दडपशाही कंपन्यांवर सातत्यानं असते। धाराशिवमध्ये हे मोठ्या प्रमाणात सगळीकडे चालू आहे, नुसतं तिथंच नाही सगळीकडेच होत आहे। पवनचक्की प्रकल्पाला भोवती फिरणारं गुन्हेगारीचं चक्र मोडून काढण्याची आवश्यकता आहे, तरच मस्साजोग सारख्या प्रकरणाला आळा घालता येणार आहे। धाराशिवमधून बालाजी निरफळसह सिद्धार्थ गोदाम, छत्रपती संभाजीनगर, न्यूज 18 लोकमत।